आई, आतापर्यंत बाबांनी त्यांचं सगळं मनोगत सांगितलं हो आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक कर्तृत्ववान स्त्री असते असं म्हणतात. हो बाबांच्या ह्या सगळ्या यशाच्या मागे तुझा जो सहभाग आहे हा खूप महत्वाचा आहे. है ना? तुझ्या या सहभागाशिवाय ही यशस्वी वाटचाल आणि हे यशस्वी आणि कृतार्थ आणि सार्थक कौटुंबिक जीवन हे शक्य नव्हतं. ठीक आहे ना. आता ह्या सगळ्या आजच्या दिवशी तुला सुद्धा काय वाटतंय ते सांग. कारण बाबांनी जी माहिती सगळं आता बाबांनी जे मनोगत व्यक्त केलेलं आहे ते खूप मोलाचं आहे आणि एक मार्गदर्शक आहे. कारण आम्ही आता सगळे व्यवसायामध्ये आहोत, नोकरी करणारे आहोत. त्याच्यामुळे या व्यवसायात आणि नोकरीमध्ये कशा प्रकारचे आपले तत्व नीतिमत्ता सांभाळून हे सगळं आयुष्य व्यतीत करायचं बाबांनी आपल्या जीवनावरून हे शिकवलं आम्हाला. बाबांचं पूर्ण जीवन किंवा आमच्या सगळ्या आयुष्यामध्ये जेव्हा काही प्रसंग येतात तेव्हा आम्हाला तुमच्या दोघांचं सगळं वागणं आठवतं आणि ते आमच्यासाठी खूप मार्गदर्शक असतं. तर ह्या सगळ्या वाटचालीमध्ये तुला नेमकं आज काय वाटतंय ते तू सांग. एक पत्नी या नात्याने मी त्यांच्या मागे आहे आणि त्यांचं जीवन सफल होण्यासाठी माझा सुद्धा सहभाग आहे, ही गोष्ट तेवढी सत्य आहे. अर्थात तसा आम्हाला गुरूंचा आशीर्वाद पण होता. त्यामुळे बरंचसं मला पण खूप समाधान वाटतं की आमचं लग्न झालं त्याच वर्षी आम्हाला यांना सांगितलं होतं गुरूंनी, नारायण गुरूंनी, की अरे तुझी प्रॅक्टिस वगैरे कशी काय आहे. आजोबा म्हणाले ठीक आहे म्हणे, आता काय महाराज. अरे असं कसं म्हणे, आता तू काही एकटा नाही आहे, त्या येणार आहे म्हणे लक्ष्मी साक्षात, तिच्या पायगुणाने तुझी बरीच काही प्रगती होईल. आणि तो गुरूंचा शब्द इतका आता आज खरा झाल्यासारखा वाटतोय की ते गुरुवचनच अर्थात म्हटलं पाहिजे. परंतु तरी सुद्धा माझ्या वडिलांनी जेव्हा वकील नवरा बघून मला दिले त्यावेळेला त्यांच्यावर सुद्धा एक असं ओझं होतं की आपण केलंय खरं, ही माझं पूर्वीचं जीवन जरा वेगळंच होतं, नोकरी करणं हे वगैरे. परंतु या अशा वकिलाबरोबर आकोटामध्ये आपली मुलगी देणार तर हिचं भविष्य उज्ज्वल कसं ते मला दरवेळेला विचारायचं की तू सुखी आहेस ना. परंतु मी दरवेळेला म्हणायचे की हो हो बा, तुम्ही नीट पाहून दिलाय ना, मग झालं तर. आणि बाबांची आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी काही जीवनातली मतं होती तर ती इतकी स्टँडर्ड होती की मुख्य म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरायचं, त्याच्यानंतर कठीण परिस्थितीपासून पळायचं नाही. कोणतं ते वाक्य, पलायनम न दैन्यम न दैन्यम न पलायनम. हा, दीनता कोणाच्या ह्याच्यात नाही आणि पलायन नाही. अंथरूण पाय पाहून पाय पसरा. आणि माझ्या ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही करा आणि फालतू मोठ्या मोठ्या कल्पना उराशी बाळगून आणि असहयोग करण्यापेक्षा ते जे म्हणतात की आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ऍडजस्ट करा. शिक्षण ही गोष्ट अशी आहे की ती कुठेही उपयोगीच पडणारी आहे. अलंकार घातले ते कुठेही चमकणारच आहे. वेळ पडली तर मोडून तुम्हाला ते फायदा पण करून देणार आहे. उद्या माझी वकिली चालली नाही तर तूच माझ्या पाठीशी जरूर आहे. परंतु गुरूंचे शब्द इतके मला आशीर्वाद एवढा लागला की मला घराच्या बाहेर असं कुठे जाऊन आणि आजकालच्या मुलींच्या सारखं किंवा अशा काही करावं नाही लागलं. आणि ईश्वर कृपेने दिवसेंदिवस बाबांची पण प्रॅक्टिस वाढत झाली. परंतु संसारामध्ये समर्पणाशिवाय संसार नीट होत नाही ही कल्पना मात्र मी याच घरी येऊन शिकले. त्याग आणि समर्पण ही ज्या बाईच्या त्याग आणि समर्पण संसारात आहे तिची मुलं काय, त्यांचे नातेवाईक काय, त्यांचे संबंध काय, ती बाई टिकवून धरते. तशातच तिने आपल्या पुरुषाचा जर हात धरला तर त्याचा कल कोणीकडे आहे तिकडेच हात वळवायचा, तिकडे पाऊल उलटं नाही फिरवायचं. त्याचा हात धरून तुम्ही आला तर त्याचा हात धरूनच चालायचं. आणि जरी म्हणजे याला अशी जुनी मतं किंवा भुसटली मतं हे नाही, हा शिक्षणाचा उपयोग नाही आहे. शिक्षणाचा उपयोग हाच आहे की तुम्ही समर्पण करा. तुम्ही जर तीन गोष्टी त्यांच्या ऐकल्या तर 2 गोष्टी ते आपल्याही ऐकतात. आणि याला म्हणतात तडजोड. सुवर्ण मध्य गाठण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. आज जर मी म्हटलं की नाही 2 गोष्टी मी नाही म्हटल्या तर 3 गोष्टी मी नाही म्हटल्या तर 2 गोष्टी ते नक्कीच करणार. आज आमचा सुवर्ण मध्य असा आहे की हो जा 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 ते म्हणतात पण मी नाही 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 म्हणते. पूर्वी असं होत नसे. आता मला एकमेकांना इतकी समजूतदारपणा घेऊन गेलेला आहे की बस आता म्हणजे खरंच आहे. तू पण तुझ्यामध्ये, मी सांगितलंच होतं त्यांना की वयाची 25 वर्षे मी लग्नाच्या आधी देऊन दिली. 25
25 वर्ष मी तुम्हाला दिली, 50 वर्षापर्यंतच मी तुम्हाला 50व्या वर्षी मी माझं मनोगत त्यांना सांगितलं होतं की ही 25 वर्ष मी तुम्हाला आता दिलेली आहे. आता ही पुढची जी वर्ष आहेत 25 ही तुम्ही माझ्यासाठी ठेवा. 25 म्हणा की आता 50-60 वर्षानंतर माणसाचं जीवन साधारणपणे अस्थिर होऊन जातं. विशेष त्याला हे म्हणजे कल्पना येत नाही पुढचं काय. पण जी आता हातची वर्ष आलेली आहेत ती गेली आता, आणि त्याच्याबद्दल मी सांगितलंच कशी गेली. त्याग झाला, समर्पण झालं, मुलांचं झालं, त्यांच्या आई वडिलांची श्रद्धास्थानं मी जपली, सगळे त्यांच्या मागोमाग जपली. बरं, याच्यामध्ये विरोध पत्करावा लागला नाही असंही काही नाही. तो सुद्धा आम्ही झेलला, विरोध झेलला. आणि परंतु एकच तत्व केलं की नाही, ह्या माणसाच्या जे श्रद्धा आहे, म्हणजे आज ते जर आपल्या आई वडिलांना श्रद्धा, तर आम्ही दोघं त्यांच्या आई वडिलांच्या श्रद्धा जपू, हे तत्व मनामध्ये बाळगून. आणि मी त्यांच्या बरोबर आजपर्यंत 50 वर्ष त्यांची याची झालेली आहेत. आणि त्यांच्या पुष्कळ काही काही गोष्टी म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरायचा, ऋण काढलं नाही त्यांनी कधी. आज आम्ही दोघं जण आहोत, पण आमच्यावर आज एका पैशाचं सुद्धा कोणाचं कर्ज नाही आहे. ही एक आमच्यावर फार मोठी. आणि संसाराच्या जबाबदाऱ्या म्हणजे मुलं इंजिनियर, मुली कॉलेजचे शिक्षण वगैरे जबाबदाऱ्या कमी नव्हत्या. परंतु आर्थिक नियोजन जे म्हणतात, त्यांच्या नोटा अशा काही काही याच्यामध्ये जयंतला पैसे पाठवायचे म्हणजे पुढी बांधलेली असायची, वसूला पैसे द्यायचे म्हणजे पुढी बांधलेली असायची. त्या बांधलेल्या पैशांसाठी ते त्याचाच उपयोग करायचा, दुसऱ्यासाठी करायचं नाही, असं ते त्यांचं एक विशिष्ट नियोजन होतं. त्या नियोजनामुळे सुद्धा आज आम्हाला पैसा खूप दिला देवाने, ईश्वर कृपेने. आम्ही या खेडेगावामध्ये असून सुद्धा बाबांनी पुष्कळ प्रॅक्टिस चांगली केली. एका शहरामध्ये तरी आता आपण असं काय करणार, आणि की शहरात जाऊन आम्ही आमची कोणती मुलं शिकू शकलो असतो. जास्त क्रेडिट तर हे आहे जास्त, की आपणसारख्या ठिकाणी आम्ही राहून आणि आमची मुलं आज फॉरेनपर्यंत जाऊ शकतात, हे आम्ही मोठ्या अभिमानाने सांगू शकतो. आणि याच्यासाठी आम्हाला सुद्धा विशेष गावं सोडणं किंवा कुणाला देणग्या देणं किंवा कुणाला 2 शब्द खर्च करणं, त्याच्यामध्ये मुलांचं कर्तृत्व आणि गुरुची कृपा आणि ईश्वराची कृपा ही आमच्या मागे होती. आमचा आशीर्वाद, यांच्या आईवडिलांचे सगळे आशीर्वाद, या सगळ्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो. आणि आजही 50 वर्षामध्ये खूप आज माझ्या वडिलांचं समाधान म्हणजे असं झालं की ते कुठे असतील तिथे, की आज मी माझी मुलगी एका वकिलाला, कोर्टच्या वकिलाला दिली, सुशिक्षित मुलगी. म्हणजे केवढं आव्हान होतं, हे आव्हान आज 50व्या वर्षी अगदी पूर्णतः पूर्ण झालेलं, हे समाधान मी आज माझ्या मनाला मानून घेते आहे. आई वडीलच हे आपलं दैवत असतं, ते कुठेही असो किंवा कुठेही नसो, परंतु त्यांच्यासाठी हे एक समाधान माझ्याकरता खूप मोठं आहे. त्यांना जे एक वाटत होतं हे कसं होईल आपल्या मुलीचं, तर ते त्यांच्या मनाला पूर्ण एक समाधान झालं. आणि अशा प्रकारची तुझ्या बाबांची करिअर होत गेली. आणि जास्त आम्ही हाव न करता आहे त्याच्यामध्ये समाधान मानत गेलो आणि पुढे पाऊल टाकत गेलो. जी काही संसाराची जी काही म्हणजे तत्व असतात, काही काही तत्व असतात प्रत्येकाची, त्या तत्वाला धरून राहणं, तत्व असतात पण धरून राहणं हा जो भाग आहे, हा आम्ही खूप चिकटून बसलो त्याला. मग त्याच्यामध्ये गाव आलं, काही थोडीशी माणसं आली, पण आम्ही सोडलं नाही. पण त्याचा आम्हाला पुष्कळ उशिरा का होईना पण त्याची फळं आम्हाला खूप चाखायला मिळाली. आणि सगळं करून आज आम्ही कुणाचं हे कर्ज नाही, कुणाचे शत्रू नाही आम्हाला कुणाचे. बाबांचा व्यवसाय जरी असा असला तरी त्यांना शत्रू नाही आहे. आज मी जरी एवढी, बाबांचा स्वभाव भयंकर तापट. आता सगळे म्हणतात की तू त्यांना बरं केलं म्हणून जरा सोशल केलं असं एक मला म्हणतात आहे. परंतु वयोमानाप्रमाणे सुद्धा मनुष्य आणि बाईने सुद्धा आपल्या कर्तृत्वाने पटवूनच द्यायला पाहिजे की माणसाला त्याचा स्वभाव तसा राहू नाही शकत. म्हणून मी सांगितलं की 3 तुमचे तर 2 आमचे, हे माझं प्रमाण आहे. आणि करता करता तुम्ही असा एक सुवर्ण मध्य साधा की तुम्ही जेणेकरून तुझा एक हात माझा एक हात चालले पुढे. तर अशा प्रमाणे आमचं आयुष्य गेलं. सगळी मुलं आणि सगळ्या मुली आज बाबांच्या 50व्या ह्याच्या वकिलीच्या कारकिर्दी पूर्ण झाल्यानंतर आमचं एक फार मोठं समाधान आहे की आमचे जावई, मुली, सुना आणि हे नातू नातवंड सगळे अगदी मजेत आणि सुखात आहेत. आणि पुढे जरी आम्हाला गाव सोडायची वेळ आली तरी आम्ही कुठेही जाऊ, तरी आम्ही आमच्या तत्वाप्रमाणे जर राहिलो तर आम्ही कुठेही सामावू शकू. कारण की आमची आध्यात्मिक कल सुद्धा आमचा तेवढाच झालेला म्हणजे आहे, आमचा मुळातच आहे. आणि ही एक तो एक मार्ग आहे, हा मार्ग तर आम्हाला कुठेही सामावून घेण्यासारखा आहे.
त्यामुळे आम्ही आता दोघं जण वयोमानाप्रमाणे ह्या जर मार्गाने थोडं 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 आपलं प्रगती जर आम्ही केली तर आज आम्हाला सुनेच्या हाताशी राहणं काय, पण मुलीच्या जावयाकडे राहणं काय, ही गोष्ट आमच्यामध्ये येणार नाही. कारण की आम्ही सुद्धा समजा असाही असं म्हणून तुम्ही जरी आमच्याकडे बघितलं तरी आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटणार नाही. तर आपण केलं करू दास म्हणे आम्ही केले पावलो आहे म्हणजे पावलो चांगलंच पावलो असं तसं नाही. हा आमचा एक आम्हाला विश्वास आहे की 50 वर्ष बाबा काय की मी काय आज या कालकर्तिकेमध्ये आम्ही जे काय केलं ते करून आम्ही पावलो आहे. हा आमचा देवापाशी एक हे नम्रता आम्ही त्यांच्या समोर धरतोय की तू जे काही आम्हाला दिलंस आणि त्याच्यामध्ये ते आम्ही सगळं जसं भरून पावलं म्हणतात म्हणजे पावलो याला ह्या शब्दामध्ये मला तर खूप धन्यता वाटते. बस एवढं सगळ्यांना आशीर्वाद आणि सगळ्यांनी असंच आम्हाला सांभाळून घ्यावं आमचं जीवन धन्य झालेलं आहे. मी बाबा अजून त्यांची प्रॅक्टिस करायची उमेद आहे. त्यांना मी पण उत्तेजन देते आहे की आता उरलो उपकारा होता आणि एवढ्यासाठी केला असं. आई बाबा तुम्ही जे आता सगळं मनोगत तुमचं सांगितलं ते खरंच खूप असं मार्गदर्शक आणि प्रेरक आहे. आणि पुढील आयुष्याकरता मला वाटतं की आम्हाला तर प्रेरक ठरेलच, पण तुमचे नातवंड सुद्धा या सगळ्या गोष्टीपासून बोध घेतील आणि आपलं पुढचं सगळं आयुष्य आपलं व्यतीत करतील ही मला अगदी मनापासून खात्री वाटते. कारण की आधी केले मग सांगितले ह्या उक्तीनुसार तुम्ही हे सगळं तुमची एक एवढं मोठं आयुष्य आहे एवढ्या थोड्या वेळात मांडणं शक्य नव्हतं. परंतु तरी जे आजच्या दिवसाला जे तुम्हाला मनात सगळ्या भावना दाटून येतात आहेत ह्या सगळ्या तुम्ही थोडक्यात पण खूप अतिशय चांगल्या प्रेरक आणि मार्गदर्शक शब्दामध्ये सांगितलेल्या आहेत. मला वाटतं की आम्हाला सगळ्यांना ह्या खूप खूप प्रेरणादायी ठरतील आणि तुम्ही असेच दोघं जण असेच आनंदी आम्हाला नेहमी करता दिसावे ही आजच्या दिवशी मी प्रार्थना करते.